हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. जर तुम्ही MPSC किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर अभ्यास करण्यामध्ये आपण खूप जास्त चुका करतो. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की जे अभ्यास तर करतात पण त्यांना यश मिळत नाही, किंवा अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ती चुकीची असते. आणि अभ्यास करण्याची पद्धत चुकीची असल्यामुळे तुम्ही कितीही अभ्यास केला आणि कितीही वेळ अभ्यास केला, कितीही वर्ष अभ्यास केला तरी तुम्हाला यश मिळत नाही. तर त्यांच्यासाठी मी एक नवीन टेक्निक जी आहे ते आज सांगणार आहे. या टेक्निकचा वापर तुम्ही अभ्यास करताना नक्की करा. याचा तुम्हाला 100% जो फायदा आहे तो फायदा होणार आहे. आणि तुम्हाला जर यश मिळत नसेल तर या टेक्निकचा वापर केला तर ते तुम्हाला यश नक्की मिळू शकते. कोणतं टेक्निक आहे? या टेक्निकचं नाव आहे फेनमन टेक्निक. कुठलं टेक्निक? फेनमन टेक्निक. ठीक आहे, हे जगमान्य टेक्निक आहे. ओके, या टेक्निकनं जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा अभ्यास जास्त काळ तुमच्या लक्षामध्ये राहील. ठीक आहे, तुमचा अभ्यास जो आहे तो अभ्यास करण्यामध्ये तुम्हाला आवड निर्माण होईल आणि तुम्ही सहज जे प्रश्न आहे ते प्रश्न टॅकल करू शकाल. ठीक आहे, या टेक्निकच्या 4 स्टेप आहे, 1 2 3 4. आणि या चारच्या 4 स्टेप ज्या आहे त्या चारही स्टेप आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. परंतु पुढे जाण्याच्या पूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही राज्यसेवा मेन्सची तयारी करत असाल 2025ची, तर आम्ही तुमच्यासाठी एक फ्री बॅच सुरू केलेली आहे. ज्या बॅचमध्ये GS1, GS2, GS3, GS4 इथिक्स आणि एसे आम्ही तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, सगळ्यांसाठी फ्री आहे. तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहा, आम्ही तुम्हाला चेकसुद्धा करून देणार आहे. आणि जर तुम्ही अधिकारी बनला 2025च्या राज्यसेवेतून तर तुम्हाला 1,00,000 रुपयाचं स्कॉलरशिपसुद्धा मिळणार आहे. दुसरं, जर तुम्ही राज्यसेवा परीक्षेची तयारी करत असाल 2027ची, कोणती? 2027ची, तर आम्ही तुमच्यासाठी स्वराज नावाची बॅच सुरू केलेली आहे. या बॅचमध्ये येणाऱ्या 2027च्या पूर्व परीक्षेची आणि मुख्य परीक्षेची आम्ही तयारी तुमच्याकडनं करून घेणार आहे. ठीक आहे, कारण 27ला आता जास्त वेळ नाही, एकच वर्षाचा वेळ शिल्लक राहिला आहे आणि परीक्षा क्रॅक करण्यासाठी तुम्हाला 1 वर्ष लागणार आहे. पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा शिकवणार आहे, पूर्णपणे बेसिक टू ॲडव्हान्स शिकवणार आहे. मेंटॉरशिप प्रोग्राम तुम्हाला आपण स्पेशल मेंटॉर अपॉइंट केले आहे, ते तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती देईल. 18 बुक्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. PDF फॉर्मॅटमध्ये नोट्स मिळणार आहे, घरपोच नोट्स मिळणार आहे. ठीक आहे, तुम्ही लाईव्ह क्लास करू शकता. लाईव्ह क्लास तुम्ही नाही केला म्हणजे जे जॉब करणारे आहे, महिला आहे, कॉलेजचे विद्यार्थी आहे, तर ते तुम्ही तुमच्या वेळेवर सुद्धा क्लास करू शकता. तुमचा एकही क्लास याच्यामध्ये मिस होणार का? मिस होणार नाही. जर तुम्हाला कुठल्याही बॅचला एनरोल करायचं असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे, या मोबाईल नंबरवर तुम्ही मला नक्की मेसेज करा. ओके, पुढं बघा. आता हे टेक्निक काय आहे? बरेचसे विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात आणि म्हणून ते अभ्यासामध्ये मागे पडतात, त्यांचा रिझल्ट येत नाही. पहा रे, MPSCची तयारी करताय, कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, राज्यसेवा असो, कंबाईन असो, कोणतेही असो, हे जे कॉग्नेटिव्ह मास्टर की आहे हे तुम्हाला समजली पाहिजे, तरच तुम्ही तुमच्या मेंदूचा 100% वापर जो आहे तो करू शकता अभ्यासासाठी. मग हे काय आहे बघा. MPSCचा अभ्यासक्रम जो आहे तो भयंकर मोठा आहे. मोठा आहे, त्याला वेळ लागतो अभ्यास करायला आणि वेळ लागल्यानंतरही तो लक्षात राहणं हे फार कठीण गोष्ट असते. मग अशा वेळेस आपल्यासमोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे की मी जो अभ्यास केला तो केवळ वाचून किंवा घोकमपट्टी करून लक्षात राहू शकत नाही. कारण आपला मेंदू जो आहे तो मेंदूचं एक नॅचरल टेंडन्सी आहे की तो गोष्टी विसरतो, नाही तर माणसाला आयुष्यात खूप दुःख राहिलं असतं. आपण आपलं प्रेम विसरू शकलो नसतो, आपण आपल्या आयुष्यातल्या ज्या आवडीच्या व्यक्ती आहेत त्यांचा मृत्यू विसरू शकलो नसतो. आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरतो. विसरणे हे औषध आहे, परंतु MPSCमध्ये मात्र तो शाप आहे, आपण विसरलो नाही पाहिजे. तर मेंदूची जी रचना आहे त्यानुसार आपण अभ्यास केला तर आपण दीर्घकाळ ह्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो. मला असं वाटते की 100पैकी 95 विद्यार्थ्यांचा विसरण्याचा प्रॉब्लेम असतो, ते जे काही वाचतात त्याचा. तर त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. मग पहा, पारंपरिक पद्धतीने अभ्यास केला तर आपण विसरणार आहे. आपल्याला अधिक अभ्यास करण्याची गरज नाही, तर मेंदूला कसे शिकायचे याचं योग्य तंत्र जे आहे ते सांगण्याची गरज आहे. मग बघा, आपण इतिहासाचा अभ्यास करतो, भूगोलाचा करतो, राज्यशास्त्राचा करतो, अर्थशास्त्राचा करतो, याची घोकमपट्टी करतो, पण आपल्या लक्षात किती राहते? आपल्या लक्षात काहीच राहत नाही. समजलं? मग बघा, सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे 5 सायंटिफिक पिलर्स आहे या सगळ्या गोष्टीचे, की जे आपल्याला आपण जो अभ्यास करतो तो लक्षात ठेवण्यासाठी मदत करतात. मग आता हे 5 पिलर कोणते आहे? पहिला शब्द आणि दृश्याची सांगड, मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे पुढे. दुसरं आहे विषयांची अदलाबदल, इंटरचेंजिंग करणे विषय. तिसरं साधनांशिवाय आठवण्याचा सराव करणे. चौथं जे आहे ते अभ्यासाचे वेळेनुसार विभाजन करणे. आणि पाचवा आहे फेनमन टेक्नॉलॉजी. मग आता एक एक आपण डिस्कस करू. शब्द आणि दृश्याची सांगड म्हणजे नेमकं काय आहे? आपण जो काही अभ्यास करतो, मी एक उदाहरण घेतो.
आपण गांधी शिकत आहे, तर गांधी पाठ करायचे का? नाही. आपण गांधीचं जे इमेज आहे ती आपल्या नजरेमध्ये आपण तयार करू शकलो पाहिजे. आपण जे काही रीड करताय त्याची इमेज आपल्या डोळ्यात बनली पाहिजे, कारण आपला मेंदू 90% नॉलेज हे चित्राच्या स्वरूपात लक्षात ठेवते. म्हणून लहान मुलांची चित्र बघा, लहान मुलांच्या पुस्तकात चित्रच असतात, डेटा फार कमी असतो. उरलेलं 3% जे आहे ते आपण वाचून लक्षात ठेवतो आणि 7% जे आहे ते ऐकून लक्षात ठेवतो. मग तुम्ही जे काही रीड करताय त्याचं चित्र जर तुम्ही बनवू शकत नसाल, आपण बघा नंबर लक्षात राहतो का आपला? आकडे लक्षात राहतात का? नाही, त्याचं चित्र नाही बनवू शकत आपण. पण गांधी लक्षात राहते कारण चित्र बनते. नेहरू लक्षात राहतात कारण चित्र बनते. तर तुम्ही जे काही रीड करत आहे त्याचं तुम्ही डोळ्यासमोर प्रतिमा तयार करा. ती गोष्ट तुम्ही कधीही विसरू नाही शकत. तुम्ही कितीही 10 वर्षाच्या आधी पिक्चर पाहिला असन तर सलमान खाननं कधी गाणं म्हटलं हे तुमच्या लक्षात राहते. म्हणून तुम्ही चित्र तयार करा. तुम्ही जे काही रीड करत आहे त्याची तुम्ही जसं जसं वाचत आहात तसं तसं डोळ्यासमोरून त्या गोष्टीचं चित्र डोळ्यासमोरून गेलंच पाहिजे. ठीक आहे. मग बघा, कोणतीही माहिती केवळ वाचण्यापेक्षा तक्ता, आलेख, चित्रांच्या स्वरूपात पाहिल्यास ती जास्त काळ लक्षात राहते. अभ्यासाचा मजकूर मनातल्या मनात चित्रांशी जोडल्यास माहिती आठवण्याचे ऑप्शन वाढतात. यामुळे तुमचा जास्त इफेक्टिव्ह अभ्यास होऊ शकतो. आपण चूक काय करतो? फक्त वाचन करतो. तसं नाही करायचं आहे आपल्याला. कळलं? म्हणून 90% आपण आपलं जे मेंदू जो आहे तो चित्राच्या स्वरूपात गोष्टी लक्षात ठेवतो, ते आपल्याला विसरायचं नाहीये. आपण फक्त आपल्या मेंदूचा 3% वापर करतो, गोष्टी वाचतो, त्या लक्षात राहत नाही. समजलं? म्हणून आपल्याला हे 90% सुद्धा ॲड करायचे आहे, म्हणजे 93% होईल. आणि यालाही आपल्याला ऑप्शनमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे 100% आपल्याला गोष्टी ज्या आहे या तीनही गोष्टींचा वापर करून लक्षात ठेवायच्या आहे. पुढचं, माहितीचे दृश्यात रूपांतर कसं करू शकतो आपण? बघा, इतिहास आहे तर तुम्ही त्याची टाईमलाईन काढा, त्याचा फ्लो चार्ट तयार करा, त्याचं त्याचं स्टोरी जी आहे ती स्टोरी डोळ्यासमोर तयार करा. जॉग्राफी आहे तर नकाशे आणि आकृत्या ज्या आहे त्या तुमच्या डोळ्यासमोर तयार करा. अर्थशास्त्र आहे तर फ्लो चार्ट्स बनवा. ठीक आहे. दैनंदिन जीवनासोबत त्या विषयाला तुम्ही जोडण्याचा प्रयत्न करा. खरेदी, विक्री, बँकिंग सिस्टम, दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहे तर तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. दुसरं, विषयांची अदलाबदल करा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना खूप मोठा प्रॉब्लेम असतो. ते काय करतात? कधीही प्लॅन तयार करताना 4 महिन्याचा प्लॅन केला तर 1 महिना इतिहास, दुसऱ्या महिन्यामध्ये भूगोल, तिसऱ्या महिन्यामध्ये इकॉनॉमिक्स असे विषय हाती घेतात आणि एकच विषयाचा अभ्यास करतात. तुमचा मेंदू एकच विषयाचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर बोर होतो. तुमच्या मेंदूला नाविन्य पाहिजे असते रोज. तुम्ही या दोन्ही पद्धतीने अभ्यास करा. तुम्ही काय करा, 1 महिना तुम्ही प्रयोग करा. तुम्ही एकाच विषयाचा अभ्यास करा आणि दुसरीकडे दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही एकाच वेळेस 2 किंवा 3 विषयांचा अभ्यास करा. ह्या गोष्टी तुमच्या जास्त लक्षात राहील याच्यापेक्षा. त्याचं कारण असं आहे की मेंदूला डायव्हर्सिटी पाहिजे असते. म्हणून मी तुम्हाला हे रेकमेंड करेल की एका दिवशी तुम्ही कमीत कमी 2 तरी विषयांचा अभ्यास करा. नाही तर एक विषयाचा अभ्यास करायला सुरुवातीला 2 तास चांगला होते आणि नंतर तो हळूहळू कमी होतो. समजलं? व्हेरी गुड. एकाच विषयाचा एकच भाग पुन्हा पुन्हा वाचण्यापेक्षा वेगवेगळ्या विषयांचा किंवा एकाच विषयातील वेगवेगळ्या प्रकरणांचा अभ्यास करा. 2 पैकी काहीतरी करू शकता. कळलं? यामुळे मेंदूला चिकित्सक विचार करण्याची सवय लागते. मेंदू जास्त ॲक्टिव्ह होतो आणि जास्त वेळपर्यंत त्या गोष्टी आपल्या लक्षात राहू शकतात. कळलं का? लक्षात आलं? म्हणून बघा, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र ह्या 3 विषयाचा इथे उदाहरण दिलेलं आहे. एका दिवशी एकच विषय करण्यापेक्षा या 3 विषय जे आहे ते तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही एकाच दिवशी केले तर ह्या गोष्टी जास्त लक्षात राहील. कारण मेंदू एकाच वेळेस जर दुसरी गोष्ट लगेच आली की तो लगेच त्याला ग्रॅब करतो, नोटीस करतो. समजलं का? आता उदाहरण आहे की तुमच्या घरी 4 लोक राहतात, पण एखाद दिवशी एखादा नवीन माणूस आला, व्यक्ती आली तर आपण त्याला बरोबर नोटीस करतो. तर विषयाचं सुद्धा तसंच आहे. म्हणून तुम्ही एका दिवशी एक विषय न घेता अनेक विषय घ्या. अभ्यासाचं वेळापत्रक कसं असावं? बघा, तुम्ही इतिहास विषय घेतला, मध्ये ब्रेक द्या. याचा 2 तास अभ्यास केला, ब्रेक द्या. राज्यशास्त्र घ्या, पुढच्या 2 तासामध्ये त्याचा अभ्यास करा. याला ब्रेक द्या, पुढच्या 2 तासामध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास करा. मेंदू तीनही विषयांना सारख्या पद्धतीने रिस्पॉन्स करेल. पण जर तुम्ही इतिहासच घेऊन ठेवला पुढच्या 2 तासामध्ये तर मेंदू पाहिजे तसा रिस्पॉन्स करत नाही आणि आपला अभ्यास चांगला होत नाही. म्हणून बघा, काही विद्यार्थी असे म्हणतात की अरे मी तर खूप अभ्यास केला पण माझ्या लक्षात कसं नाही राहिलं, माझा पेपर कसा नाही निघाला, मला कळतच नाही आहे. ह्या गोष्टी त्याला कारणीभूत आहे. ठीक आहे? पुढे
तर ही झाली पारंपरिक पद्धत आणि ही झाली आपली फेनमन टेक्निक. ठीक आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. पुढे ऑप्शन क्रमांक 3, साधनांशिवाय आठवण्याचा सराव करणे. आपण काय करतो ना, मॅक्सिमम पोरं काय करते, जे वाचन केलं आहे तेच पुस्तक समोर ठेवते, 10 वेळा वाचन करते. एक वेळा वाचलं तेच पुन्हा वाचते, पुन्हा वाचलं पुन्हा तेच वेळा वाचते. म्हणजे कसं बघा, आज वाचलं ना तेच पुन्हा 4 दिवसांनी वाचते, तेच पुन्हा 7 दिवसांनी वाचते, तेच पुन्हा 9 दिवसांनी वाचते. असं नाही करायचं आहे आपल्याला. हे पारंपरिक पद्धत आहे, याने अभ्यास होतो पण लक्षात नाही राहत. मग आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे बघा, नोट्स पुन्हा पुन्हा वाचण्यापेक्षा पुस्तक बंद करायचं आणि ती माहिती आठवण्याचा प्रयत्न करायचा. एक वेळा वाचलं बंद करा, आठवण्याचा प्रयत्न करा. याच्या आधी जे टेक्निक सांगितले की समजा तुम्ही जे काही वाचलं त्याचं दृश्य तयार करा, ठीक आहे, मनातल्या मनात फ्लो चार्ट्स बनवा आणि मग ती गोष्ट पुस्तक बंद करून आठवण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये तुमचा थोडा वेळ जाईल पण इफेक्टिव्ह अभ्यास होईल. तुम्ही मला सांगा की तुमचा जास्त वेळ वाचणं महत्त्वाचं आहे की तुम्ही जे वाचलं ते लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे? जे वाचलं ते लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला जास्त वेळ गेला तर चालते, काही विषय नाही आहे. नुसते वाचन करणे म्हणजे इनपुट आहे, पण शिकण्याची प्रक्रिया जेव्हा जेव्हा घडते तेव्हा आपण ती माहिती आउटपुट जर केली तरच ती गोष्ट आपल्या लक्षात राहील. उदाहरणार्थ मी 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट वाचला. याच्यामध्ये 7 महत्त्वाच्या तरतुदी होत्या. मी वाचला, दृश्य स्वरूपामध्ये तयार केला आणि मग थोड्या वेळानंतर मी आठवण्याचा प्रयत्न केला, तर अभ्यास जो आहे तो जास्त इफेक्टिव्ह होतो. ठीक आहे, म्हणजे बघा, माहिती वाचणे, पुस्तक बंद करणे आणि तिसरा जो मुद्दा आहे तो आहे आठवणे. जर तुम्ही केलं वारंवार तर ती गोष्ट तुमच्या जास्त लक्षात राहते. ठीक आहे, पुढचं आकलन तपासण्याची कसोटी. वाचलेले पुस्तक बाजूला ठेवा, कोऱ्या कागदावर तुम्हाला जे आठवते ते सर्व लिहून काढा. याला ब्रेन डंप असं म्हणतात. हे सगळ्या गोष्टीला तुम्हाला जमणार नाही, याला खूप वेळ लागतो. पण ज्या गोष्टी तुम्हाला जमूनच नाही राहिल्या आहे, जिथे तुम्ही कितीही अभ्यास केला तरी आठवतच नाही आहे, एखाद्या गोष्टी राहते, एखाद्या विषयामध्ये असं राहते, तर तुम्ही ही टेक्निक जी आहे ती तिथं तुम्ही वापरू शकता. बघा, जर तुम्ही ती माहिती स्वतःच्या शब्दात समजावून सांगू शकलात तर ती माहिती तुम्हाला खरी समजली असं म्हटलं जाते. तर ते आता पुढं पाहू आपण. ठीक आहे, पुढचं पहा, अभ्यासाचे वेळेनुसार विभाजन करणे. चौथा पॉईंट, परीक्षेच्या आदल्या रात्री सर्व अभ्यास करण्यापेक्षा थोड्या थोड्या अंतराने पुन्हा पुन्हा अभ्यास करणे हे दीर्घकालीन स्मरणासाठी उपयुक्त आहे. म्हणजे कसं करायचं पहा, आपण कसं विसरतो, आपण ज्या दिवशी ते रीड करतो त्या दिवशी ते 100% आपल्या लक्षात राहतं, पण हळूहळू 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 आपण ती गोष्ट विसरतो. आणि असं म्हटलं जातं की 30 दिवसामध्ये आपण जे काही रीड केलेलं आहे त्याच्या 75% जास्त डेटा आपण विसरतो. आणि जर तुम्ही त्याला पुढचे 2 महिने वाचलं नाही किंवा 3 महिने जर तुम्ही त्याला रिवाईज केलं नाही तर तुम्ही 100% डेटा विसरता. हे प्रत्येकासोबत होतं. असं काही नाही की एखादा खूप हुशार आहे तर त्याच्या कायमचं लक्षात राहिलं, असं कधीच नसते. मेंदू विसरतो, ती नॅचरल टेंडन्सी आहे. समजलं? मग आता याच्यावर कसा उपाय करायचा पहा. विस्मरणावर जर तुम्हाला मात करायची असेल तर योग्य दिवसानंतर तुम्हाला उजळणी रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आपली रिव्हिजनची मेथड काय आहे, 3 महिन्यांना परीक्षा असेल तर 1-2 महिने आपण रीडिंग करतो आणि तिसऱ्या महिन्यात शेवटचे 10 दिवस आपण रिव्हिजनला ठेवतो. म्हणजे अभ्यास करून आपल्याला ऑलरेडी 3 महिने झालेले असतात, आपण त्याला रिवाईजच केलेलं नसतं. तुमच्या कसं लक्षात राहील? तुमचा मेंदू विसरतो ना, त्याचा विसरण्याचा स्वभाव आहे. मग काय करणार तर पहा, लक्षात घ्या, पहिली रिव्हिजन नंबर 1 ही 24 तासामध्ये झाली पाहिजे. मग तुम्ही कसंही करा, आठवण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही त्याच्यावरचे प्रश्न सोडवा, कोणते MCQ सोडवा किंवा डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत आहात तर प्रश्न लिहून पहा. पण 24 तासात पहिली रिव्हिजन झाली पाहिजे. त्यानंतर 3 दिवसामध्ये आपण त्यातला काही डेटा नक्की विसरतो. 3 दिवसाचा कालावधी गेल्यानंतर 3 दिवसात दुसरी रिव्हिजन झाली पाहिजे. ही रिव्हिजन तुम्ही कशी कराल, जे महत्त्वाचे पॉईंट आहेत त्याच्या खालून अंडरलाईन केलं आहे ते तुम्ही पुन्हा रीड कराल आणि आठवण्याचा प्रयत्न कराल किंवा MCQ सोडवाल किंवा तुम्ही प्रश्न लिहून पाहाल. त्यानंतर 7 दिवसाच्या आत तुमची तिसरी रिव्हिजन झाली पाहिजे. कारण या काळापर्यंत आपण थोड्याशा काही गोष्टी पुन्हा विसरलेल्या असू, थोडंसं विस्मरण झालं
आणि आपण पुन्हा रिव्हिजन केली की स्मरणशक्ती जास्त मजबूत होते. कारण आपल्याला कळते की अरे ही गोष्ट मी विसरलो होतो, मग आपण त्याला पुन्हा लक्षात ठेवतो. मग अरे ही गोष्ट मी पुन्हा विसरलो होतो, मग आपण त्याला पुन्हा लक्षात ठेवतो की नाही. म्हणून त्यामुळे तुम्ही जे काही विसरत आहात ते मजबूत लक्षात राहते. मग 7व्या दिवसात तुमची तिसरी रिव्हिजन झाली पाहिजे. चौथी रिव्हिजन तुमची 21 डेजमध्ये झाली पाहिजे. मी 30 डेज सांगतो कधी कधी, पण 21 डेज टू 30 डेजच्या मध्ये झाली पाहिजे. म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्ही जे काही रीड करत आहात त्याच्या 4 रिव्हिजन झाल्या पाहिजे. 3 महिने पेपरला राहिले, 2.5 महिने अभ्यास केल्यावर शेवटी रिव्हिजन करण्यात काहीही अर्थ नाही. मॅक्सिमम विद्यार्थी असा अभ्यास करतात आणि त्यामुळे त्यांचा रिझल्ट येत नाही. तुम्ही मला सांगा की महाराष्ट्रामध्ये 100% विद्यार्थी सारखे पुस्तकं वापरतात, पण रिझल्ट मात्र 0.1% विद्यार्थ्यांचा येतो. हे का बरं येतो? कारण ते या गोष्टी करतात. उरलेले जे विद्यार्थी आहेत ते त्या गोष्टी करत नाही. आपण किती चांगली पुस्तकं वापरतो याच्यापेक्षा ती किती चांगली वाचतो, किती चांगल्या पद्धतीने वाचतो, हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला नाही वाटत का असं? तुम्ही ह्या चुका करता का? मला सांगा बरं. तुम्ही ही चूक करता की नाही करत? करता. तर हे काहीही करा, पण तुमच्या मेंदूची रचना, त्याची कार्यपद्धती समजून घ्या, तर तुम्हाला चांगलं यश मिळेल. हे मॅटर नाही करत की तुम्हाला 50% मिळाले आहे की 99% मिळाले आहे 10वी-12वीमध्ये. हे मॅटर करतं की तुम्ही किती चांगल्या पद्धतीने अभ्यास करत आहे. साधी गोष्ट आहे, 50% विद्यार्थ्यांचा जी आकलन शक्ती आहे ती ॲव्हरेज असेल, 99% वाला शार्प असेल, पण आपण त्याला ओव्हरटेक करू शकतो की नाही? ओव्हरटेक करू शकतो. ससा आणि कासवाची गोष्ट माहीत आहे की नाही? ससाकडे सगळी स्किल आहे, पण कासव कन्सिस्टंट आहे. म्हणून या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला जास्त मार्क मिळेल. शेवटी फेनमन टेक्नॉलॉजी. फेनमन टेक्नॉलॉजी काय आहे हे तुम्ही केली पाहिजे. कोणतीही संकल्पना शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग ती इतरांना शिकवणे होय. मी माझं स्वतःचं उदाहरण देतो. मी UPSCचा स्टुडंट आहे. मी UPSCचा अभ्यास केला आयुष्यभर म्हणजे आता जोपर्यंत आयुष्य त्यातले कमीत कमी 5 ते 7 वर्ष केला. मला महाराष्ट्राचा इतिहास शिकवायला लागला. UPSCला पूर्ण ॲनालिटिकल असतं. महाराष्ट्रामध्ये फॅक्ट्स असतात. जन्म, ठीक आहे, महत्त्वाचं काम कोणत्या दिवशी केलं, खूप साऱ्या फॅक्च्युअल गोष्टी असतात. मला ते जमलंच नव्हतं, मला ते शिकवता येत नव्हतं. बाकी जबरदस्त शिकवत होतो, कारण UPSCला महाराष्ट्राचा इतिहास नव्हता. मग मी ती शिकवायला सुरुवात केली. मी जे उद्या शिकवणार आहे ते मी आज वाचायचो, उद्या शिकवायचो. तर आज माझा महाराष्ट्राचा इतिहास जास्त मजबूत झाला बाकीच्यांपेक्षा. कळलं? तर माझं असं मत आहे की बघा, जर तुम्हाला एखादी गोष्ट नाही समजत आहे, वाचून नाही समजत आहे, काही करून नाही समजत आहे, तर तुमच्या आईला, कोणतीही व्यक्ती जिची पार्श्वभूमी 0 आहे, तुमच्या आईला माहिती आहे का जॉग्रफीमधली कन्सेप्ट माहीत नाही आहे, हिस्ट्रीमधली कन्सेप्ट माहीत नाही आहे, तुमच्या आईला सांगा, तुमच्या मैत्रिणीला सांगा, तुमच्या बहिणीला सांगा, तुमच्या भावाला सांगा, तुमच्या वडिलांना सांगा. उदाहरणार्थ, कन्सेप्ट आहे जॉग्रफीमधला की चक्रीवादळ कसं तयार होतं, चक्रीवादळ काय येतं, किंवा मान्सून हा कन्सेप्ट काय आहे. सांगा की पेरूचा समुद्रकिनारा आहे, तिकडून असा करंट येतो, तसा करंट येतो, मग अल निनो आहे, ला निना आहे. हे त्यांना समजून सांगा. तुम्ही तेव्हा समजून सांगू शकता चांगल्या पद्धतीने जेव्हा तुम्हाला चांगलं समजलं असते. आणि जर तुम्ही समोरच्याला चांगलं समजून नाही सांगू शकत आहे, याचा अर्थ तुम्हाला चांगलं समजलेलं नाही आहे. समजलं ना? तर फेनमन टेक्नॉलॉजी काय म्हणते की तुम्ही जर MPSCची तयारी करताय तर ज्याला काहीच माहीत नाही त्याला तुम्ही सांगा. उदाहरणार्थ, अर्थशास्त्रामध्ये GDP नावाचा कन्सेप्ट आहे. हा GDP नावाचा कन्सेप्ट तुम्हाला कधी चांगला समजेल किंवा त्याचं मूल्यमापन तुम्ही कसं कराल की तुम्ही तुमच्या भावाला सांगितलं, अरे तुला GDP म्हणजे माहीत आहे का की भारत देशाच्या ह्या सीमा आहे, या सीमेच्या आतमध्ये एका वर्षाच्या आत जेवढाही पैसा निर्माण होतो त्याला आपण आपल्या देशाचा त्या वर्षाचा GDP असं म्हणतो. हे कधी कळेल? हे कधी तुम्ही चांगलं सांगाल? जेव्हा तुम्हाला चांगलं कळलेलं असते. जर तुम्ही समजावून सांगू शकत नसाल तर याचा अर्थ तुम्हाला ती अजूनही पूर्णपणे समजलेली नसते. म्हणून तुम्ही अभ्यास करा. जर एखादी गोष्ट तुम्हाला नाही समजत आहे असं वाटतंय तर तुम्ही ती दुसऱ्याला नक्की सांगा. ठीक आहे, त्याच्यासाठी तुमचा ग्रुप असेल तर ग्रुपमध्ये सांगा. ग्रुप डिस्कशनचा इथे फायदा होतो. कळलं? पण ते ग्रुपमध्ये जर बाकीचे डिस्कशन होत असेल तर सोडून द्या. तुमच्या आईला सांगा, तुमच्या मैत्रिणीला सांगा, बहिणीला सांगा. ओके, ही आहे फेनमन टेक्नॉलॉजी. ठीक आहे, बघा, सर्वात पहिले शिका, चांगला कन्सेप्ट समजून घ्या. डोळ्याच्या समोर आत्तापर्यंत आपण जे पैलू शिकलो त्यानुसार अभ्यास करा. डोळ्याच्या समोर चित्र तयार करा. नंतर समोरच्याला ते सांगा. ठीक आहे,
कोणाला सांगा ज्याला त्याबद्दल काहीही माहिती नाही आहे त्याला सांगा. समजून सांगताना जर तुम्ही अडचणी येत असेल तर त्यातल्या त्रुटी शोधा आणि त्रुटी जेव्हा शोधाल तेव्हा त्याची पुन्हा उजळणी करा. तेव्हा तुम्हाला समजते की अरे GDPचं मी अर्धा बरोबर सांगितलं पण अर्धा बरोबर नाही सांगितला. मग तो जाऊन तुम्ही पुन्हा वाचता. पुन्हा वाचला की तो तुमच्या लक्षात राहतो. तुम्ही कधी विसरत नाही. बघ समजलं? व्हेरी गुड. मग बघा आता जुनी पद्धत आणि नवीन पद्धत याच्यामध्ये काय फरक आहे. जुन्या पद्धतीने विचार काय आपण अभ्यास कसा करतो, केवळ वाचन करतो आणि घोकमपट्टी करतो. आता मात्र आपण घोकमपट्टी नाही करताय. जे काही शब्द वाचत आहे त्याची आकृती त्याची चित्र आपल्या डोळ्यासमोर आपण तयार करत आहे. ठीक आहे. जुनी पद्धत सलग 10 तास आपण अभ्यास करतो. आपण जगात दाखवतो लायब्ररीमध्ये मी सर्वात पहिले गेलो आणि सर्वात शेवटी मी निघालो. याच्यात काहीच पराक्रम नाही आहे. तुमची पोस्ट निघाली की नाही याच्यात पराक्रम आहे. तर 10 तास बसले तर तुमच्या कमरेचा प्रॉब्लेम होईल. बेल्ट लावा लागेल माझ्यासारखा. मग तुम्ही काय करा, विषयांची अदलाबदल करा, वेळेनुसार विभाजन करा. 2 तास एक विषय, 2 तास दुसरा विषय, 2 तास तिसरा विषय, मधल्या 2 तासामध्ये 5-5 मिनिटाच्या गॅप द्या. एकच विषय नाही, आज ह्या विषयाला मी फाडूनच टाकतो असा विषयच नाही आहे. कळलं? नंतर नोट्स कॉपी करणे दुसऱ्याच्या, असं नाही करायचं आहे. बघा तुम्ही जे काही वाचलं आहे ते जशान तसं कॉपी नाही करायचं. काय करायचं, तुम्ही जे वाचलेलं आहे त्याला तुम्ही ते बंद करून तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा आणि समोरच्याला सांगण्याचा प्रयत्न करा. याने तुमचा अभ्यास जास्त इफेक्टिव्ह होईल. ठीक आहे. जुन्या पद्धतीमुळे दीर्घकालीन स्मरण म्हणजे जास्तीत जास्त काळ लक्षात ठेवण्याची जी गोष्ट आहे तर याच्यात तुम्हाला खूप कमी लक्षात ठेवू शकता या पद्धतीने. आणि या पद्धतीने तुम्ही अत्यंत मजबूतरित्या जास्त काळासाठी तुम्ही डेटा लक्षात ठेवू शकता. बघा MPSCची परीक्षा तुम्ही जे वाचन आहे ते करत आहे ते लक्षात ठेवून त्याच्यावरचे प्रश्न सोडवण्याची परीक्षा आहे. आपण लक्षात ठेवण्यातच प्रॉब्लेम येते तर प्रश्न सोडवणे आणि मग पास होणे ह्या खूप कठीण समस्या असतात. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे जी मी तुम्हाला आज सांगितली ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला जास्त काळासाठी लक्षात राहील. MPSCमध्ये यश मिळवणे हे केवळ किती तास अभ्यास केला यावर अवलंबून नाही आहे, तर तुम्ही मेंदूचा किती कार्यक्षम पद्धतीने वापर केला याच्यावर डिपेंडंट आहे. काही विद्यार्थी प्रश्न विचारतात, सर मी किती तास अभ्यास करू. अरे किती तास नको करू, तू असा अभ्यास कर किती चांगल्या पद्धतीने तुम्ही मेंदूचा वापर केला, कार्यक्षमपणे केला, त्याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे. कळलं? म्हणून हे जे 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या 5 गोष्टी तुम्हाला विसरायच्या आहे का? त्या 5 गोष्टी तुम्हाला विसरायच्या नाही आहे. तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. समजलं? जर अशा पद्धतीने केलं तर मग मात्र तुम्हाला यश मिळेल. तुम्ही करून पहा. नाही मिळालं तर मला सांगा, नक्की मिळेल. आणि काही अडचण राहिली तर आपल्याकडे नवीन बॅचेस आपल्याकडे आहेच. ओके. रात्री 10 वाजता आपला क्लास असतोच. बघा मी तुम्हाला सांगतो, रोज रात्री 10 वाजता आपला इतिहास या विषयावर क्वेश्चनचा सराव करण्याचा क्लास असतो. आपण स्वतः प्रश्न तयार करतो. हे प्रश्न तुम्हाला मार्केटमध्ये कुठे मिळणार नाही. रोज रात्री यूट्यूबवर असतो, सगळ्यांसाठी फ्री असतो. नक्की अटेंड करा. आणि जर तुम्हाला MPSCची कुठलीही बॅच जॉईन करायची असेल, राज्यसेवेच्या बॅचेस आपण सुरू केलेल्या आहे. कंबाईनची बॅच आज आपण नवीन सुरू करणार आहे. तर हा जो मोबाईल नंबर आहे याच्यावर नक्की मेसेज करा. तुम्हाला सिलेबस पाहिजे असेल तर सिलेबस, ठीक आहे. तुम्हाला PYQ पाहिजे असेल तर PYQ, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला NCERTच्या PDF फॉर्मॅटमध्ये नोट्स पाहिजे असेल किंवा स्टेट बोर्डाच्या नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही मला ह्या नंबरवर नक्की मेसेज करा. ओके. आणि चांगली तयारी करा, चांगला अभ्यास करा. विजेते ते नसतात जे एकच गोष्ट वारंवार करतात. ठीक आहे. विजेते ते असतात की जी गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. आपल्याला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे तर आपण यश मिळवू शकतो. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. ओके. काही अडचण आली तर नक्की सांगा. क्लास कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी वारंवार घेऊन येणार आहे. चला, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर.